बोन्साई मँगो ट्री आहे ते वर्षाला 2दा याला कंपल्सरी आंबे येतात. याला मोर पण आलेला आहे बघा. लीफ आहे ना ते खाल्लं तर डायबिटीस कमी होते, कंट्रोल मध्ये येते. कंट्रोल मध्ये राहते. याला इथूनच 15 ते 20 वर्षाचं झाड आहे हो. हा 15 ते 20 वर्षाचं झाड. शेजवान वगैरे बनवतो हा त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो, जेवणामध्ये यूज करू मग शकतो. स्वादासाठी आहे. हा. भरपूर क्वांटिटी मध्ये पाहिजे असतात तर कसं काय तुम्ही देतात तेव्हा? तेव्हा आपण डिस्काउंट करून देतो त्यांना, आणि जर शेतकरी असेल तर त्यांना वेगळा डिस्काउंट असतो. ओके. आपल्या क्लायमेट साठीच बनवलेला प्लांट आहे हा. हे तुम्हाला दिसतात हे छोटे छोटे आहेत ना ते आंबे आहेत आणि हा एवढूसा झाड आहे, जवळपास मला 5 फीटचा झाड आहे आणि ह्याला आंबे सुद्धा लागलेत. हा 10 kgचा जांभूळ होतो. म्हणजे आपले 10 kg. छोटे छोटे असतात ते नॉर्मल असतात आणि मोठा म्हणजे मोठा एवढा मोठा एक फ्रूट होईल. नमस्कार मंडळी, मी आहे भावेश जाधव आणि स्वागत करतो तुमचं माझं यूट्यूब चॅनल भावेश जाधव ब्लॉग्समध्ये. तर मंडळी आज आपण आलेलो आहे भुईगावमध्ये असणाऱ्या या ग्रीन नर्सरी फार्मला. नालासोपारामध्ये असणारं या भुईगाव गावामध्ये ही नर्सरी आहे. आणि जर तुम्हाला या नर्सरीला यायचं असेल तर नालासोपारा स्टेशनपासून किंवा वसई स्टेशनपासून भुईगावला येण्यासाठी रिक्षा आणि बसेस उपलब्ध आहे. तर तिथून तुम्ही डोंगरी तलावाच्या इथे येऊन पुढेच बाजूलाच ही नर्सरी आहे ग्रीन नर्सरी. ह्याचं लोकेशन मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो. इथे भरपूर विविध प्रकाराचे झाडं आहेत, त्याच्यानंतर फळांची झाडं आहेत, फुलांची झाडं आहेत आणि शोभिवंतसुद्धा झाडं आहेत. त्यानंतर घरात लावणारी झाडं आहेत, अशी भरपूर प्रकाराची झाडं आहेत. तर आता मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सगळं दाखवतो या नर्सरीमध्ये काय काय आहे आणि इकडे भरपूर कमी किमतीमध्ये झाडं आहेत. तर ही पूर्ण नर्सरी आहे, 1 एकरमध्ये पसरलेली नर्सरी आहे. तर आपण सुरुवात करूया आता. ही घरात शोभिवंत फ्लॉवर्स असतात, झाडं असतात, त्याच्यापासून सुरुवात करूया. तर इथे आत्ताच न्यूली अरायवल झालेली ही विंटर फ्लॉवर्स आहेत आणि त्याच्यानंतर पुढे आहेत साल्विया. अशी भरपूर प्रकारची वेगवेगळी फ्लॉवर्स आहे. ही ऑफिस टाईम आहे. साल्विया आहे, 50 रुपीज किंमत आहे याची. त्याच्यानंतर पुढे आल्यावरती गुलाब आहे. त्यानंतर ही पूर्ण इंग्लिश गुलाब आहे आणि ह्याला फुलं कमी येतात, ह्याला मेहनत जास्त घ्यावी लागते. त्याच्यानंतर पुढे आल्यावरती इथे काश्मीरी गुलाब आहे. काश्मीरी गुलाबला जे दादा आहेत त्यांनी मला सांगितलं की ह्याला मेहनत कमी असते आणि फुलं भरपूर येतात ॲज कम्पेअर टू इंग्लिश गुलाब. त्याच्यानंतर इथे परत ऑफिस टाईम्स आहे, ऑफिस टाईम फ्लॉवर आहेत. त्याच्यानंतर जास्वंदची झाडं आहेत, 60 रुपये एवढी किंमत आहे आणि ही पण पूर्ण विंटर फ्लॉवर्स आहेत. त्यानंतर ही सदाफुलीची इथे झाडं आहेत, ती 30 रुपये आहे आणि ही पण विंटरच फ्लॉवर्स आहेत. ही विंटरमध्ये फ्लॉवर्स येतात आणि नंतर मग हे प्लांट असंच असते. हे एक गुलाबासारखं दिसणारं अजेलिया म्हणून फ्लॉवर्स आहे आणि ह्याचे 200 रुपये पर झाड आहे. ही नवीन झाडं आलेली आहेत आता. इथे भरपूर असा नवीन स्टॉक भरलेला आहे. तर तुम्ही वसई विरारमधून असतील तर नक्की इथे लवकर येऊन भेट द्या आणि इकडची स्वस्तात भेटणारी झाडं घ्या. स्ट्रॉबेरीची सुद्धा झाडं आहेत इथे, 100 रुपये एवढी किंमत आहे. तर ही पुढे आता आल्यावरती पेंजी 30 रुपीज. ही पण विंटर फ्लॉवर्सच आहेत, खूप ॲट्रॅक्टिव्ह फ्लॉवर्स आहेत. ही विंटरमध्ये भरपूर ह्याचे फ्लॉवर्स येतात, नंतर असंच प्लांट राहते, मरत नाही हे प्लांट. शेवंतीची झाडं आहेत इथे, 100 रुपये पर प्लांट आहे. सुंदर अशी झाडं आहेत. ही झेंडूची झाडं आहेत, 40 रुपये झाड आहेत. इथे सुद्धा आहेत, ही मोठी झेंडू आहेत, ह्याचं 50 रुपये किंमत आहे. त्यानंतर ही पूर्ण गुलाबाची झाडं आहेत, ही पण बहुतेक 60 रुपयेपर्यंत असेल. कृष्णा कमळ आहे आणि 200 रुपये एवढी किंमत आहे याची. त्यानंतर आबोलीची झाडं आहेत, 110 रुपये किंमत आहे. तर अशी भरपूर प्रकाराची झाडं आहेत.
तर ही पूर्ण झाडं आहेत, ही आपण घरी विंडोमध्ये वगैरे ठेवण्यात का यूज होतात आणि असं शोभिवंत झाडं आहेत. तर ही झिनिया म्हणून आहे, हे नवीन टाईपचं फ्लावर प्लांट आहे, 60 रुपयाची किंमत आहे. त्यानंतर ब्रह्मकमळ 200 रुपये म्हणून किंमत आहे याची. ब्रह्मकमळ हे वालं प्लांट आहे हे. त्यानंतर हे कुठलं आहे माहीत नाही, पण खूप ॲट्रॅक्टिव्ह दिसते आहे. तर नंतर मग इथे अजून एक मस्त फ्लावर प्लांट दिसला आहे मला, टिकोमा येल्लो. तर हे 300 रुपये फ्लावर प्लांट आहे. तर भरपूर झाडं आहेत, मी तुम्हाला आता एक एक करून सगळी झाडं दाखवतो. इकडे बोगनोवेल 700 कॉस्ट आहे. त्यानंतर हे पण असं एक मस्त क्यूट सारखं प्लांट आहे, कामिनी हे 100 रुपये एक झाड आहे. तर हे एवढ्या साईजचं एक झाड आहे 100 रुपयाचं. गल्फेनिया 80 रुपीज. ह्याला मला वाटते फ्लावर्स वगैरे येत नाही, हे असंच असावं. हे झेड म्हणून एक कुठलं तरी प्लांट आहे, मस्त आहे. 30 रुपीज पर प्लांट आहे, एवढ्या साईजचं प्लांट येते. त्यानंतर इथे पुढे रोजमेरी म्हणून आहे, 100 रुपीज पर प्लांट आहे. तर हा एवढ्या साईजचं प्लांट आहे. त्याच्यानंतर पुढे आपण येऊया, इथे कॅक्टस आहेत. चमेलीचं झाड आहे, चमेली 60 रुपीज झाड आहे. इथे पाम ट्री आहे, हे एवढं साईजचं आहे, ते 150च आहे. तर कागडाचं आहे झाड, ह्याला फ्लावर्स येतात मस्त व्हाईट कलरचे. तर हे 100 रुपीज प्लस प्लांट आहे. रातराणीचं पण झाड आहे मस्त, एक 2 ते 2.5 फुटा एवढं झाड आहे आणि ह्याची कॉस्ट आहे 60 रुपीज. इथे खूप असे जास्वंदीची झाडं सुद्धा लाईनीत लावलेली आहेत आणि वेगवेगळ्या कलरची जास्वंदीचे प्लांट्स आहेत. येल्लो आहे, रेड आहे, पिंक आहे, ऑरेंज आहेत. हे बोगनोवेल आहे, हे जवळपास मला वाटते 200 पासून स्टार्टिंग आहे आणि ह्याची हाईट आहे आता इथे 5 फूटपर्यंत आहे. त्यानंतर पुढे क्रोटन आहे, क्रोटन ह्याला फ्लावर्स वगैरे येत नाही, फक्त हे असंच प्लांट दिसायला असते आणि हे वाढत जाते. तर इथे 50 रुपीज आहे. बासमती हे 100 रुपीजचं आहे. तर हे पण एक शोपीस असं झाड आहे, याची कॉस्ट इथे लिहिली नाही आहे. तर इथे मँगोचं ट्री आहे आणि हे बोन्साय मँगो ट्री आहे. ते वर्षाला 2दा ह्याला कंपल्सरी आंबे येतात. आणि ह्याचं हाईट एवढीच होते का वाढते ह्याचं? जमिनीत लावला तर वाढेल, ओके. जमिनीत नाही लावला तर हा एवढंच राहते. आणि एवढ्या सुद्धा झाडाला इथे आंबे लागतात. ह्याला मोर पण आलेला आहे बघा. हे जवळपास मला वाटते 4 फीटचं प्लांट आहे. आणि ह्याची कॉस्ट काय आहे? हे कॉस्ट आहे आय थिंक 3500. 3500 अराउंड आहे याची कॉस्ट. हे रेड पाम ट्री आहे आणि ते आहे बॉटल पाम ट्री आहे, ते 5000चं आहे. त्यानंतर पुढे आहे तो बुद्धा बांबू आहे, मला झूम करून दाखवतो मी. ह्याची पुढे आपल्याला भरपूर झाडं बघायला भेटणार आहेत. हे ना हे ओडोमॉस आहे, ह्याच्याने म्हणजे मच्छर वगैरे ना हां लांब असतात त्याच्या. ओके, ह्याच्यामुळे मच्छर येत नाही घरात. आपल्याला घ्यायला लागेल, आपल्या नालासोपाऱ्यात भरपूर गरज आहे या झाडची. नंतर हे कुठलं आहे? हे ग्राफ्टिंग हे बोलतात, एक मल्टी कलर वाला. एका प्लांट मध्ये कमीत कमी 4 ते 5 कलर. हा, मी पण फर्स्ट टाइम बघितलं हे झाड. हे बघा, येल्लो आहे, सगळ्या कलरची आहे. पिंक आहे आणि डार्क पिंक आहे. हे काय कॉस्ट आहे या प्लांटचं? 2500चं असं सुंदर असं प्लांट आहे. हे पण इथे पण सेम आहेत, असे वेगवेगळे. ह्याच्यात सगळे मल्टी कलरचे फ्लावर्स येतात. हे सॅलेरी ह्याचं काय आहे? हे आपण म्हणजे शेजवान वगैरे बनवतो, हा, त्याच्यामध्ये आपण यूज करू शकतो, जेवणामध्ये यूज करू मग स्वादासाठी आहे. हा. हे पार्सली आहे, पार्सलीला आपण यूज करतो ॲज अ गार्निश साठी. म्हणजे कोथिंबीर आपण कशी टाकतो तसं सेम प्लांट आहे आणि ह्याची 30 रुपये किंमत आहे. वडाचं आपलं झाड असते, त्याचं मिनी झाड आहे हे आणि बोन्साय बोलतात ह्याला. तर ह्याला इथूनच 15 ते 20 वर्षाचं झाड आहे. हा, 15 ते 20 वर्षाचं झाड. त्यानंतर तुळशीची झाडं आहेत, 10 रुपये पर ट्री आहे इथे. मस्त झाड आहे तुळशीचं. त्यानंतर हे मस्त असं ब्युटिफुल डेकोरेट केलेलं आहे. ह्याला ऑफिस टाइम बोलतात ना, मल्टी कलर वाला ऑफिस टाइम ट्री आहे आणि हे सजवून ठेवलेलं आहे इथे मस्त असं अट्रॅक्टिव्ह दिसायला. ही सदाफुलीची झाडं आहेत पुढे, 30 रुपीजची आहेत. हे कुठलं हळदीचं आहे का?
हेलिकोनिया. ते तुम्हाला खाली दाखवतो. ओके, आपल्याला पुढे अशी झाडं अजून दिसणार आहेत. तर आता आपण पुढे जाऊया. ही आपण फुलांची आणि खूप सुंदर अशी दिसणारी झाडं बघितली आहेत. आता आपण पुढे जाऊन दुसरी झाडं बघूया जी गार्डनमध्ये वगैरे लावली जातात. ती झाडं आहे तिथे. ही काय आहे? शोपला हे गार्डनमध्ये लावण्यासाठी झाडं आहेत आणि हे मस्त झाड आहे. 1800 रुपये किंमत आहे आणि 2 फूटचं झाड आहे. 2 ते 3 फुटापर्यंत झाड आहे. नंतर मोरपंखी हे 800 रुपये पर झाड आहे. कामिनीची आपण छोटी छोटी झाडं बघितली, त्यातलं हे मोठंवालं झाड आहे. 400 एवढी कॉस्ट आहे याची. ही चाफ्याची झाडं आहेत. हा गुलाबी चाफा आहे ना? हा ग्राफ्टिंग चाफा क्राफ्ट आहे. 2000चा हे गुलाबी चाफा म्हणून झाड आहे. मस्त आहे आणि ग्राफ्टिंगसाठी कामाला येते. म्हणजे गार्डनमध्ये लावल्यावरती खूप सुंदर दिसते. पुढे आहे ती पाम ट्री आहे 400ला आणि ह्याचं साईज आहे जवळपास 5 फूटपर्यंत आहेत. हा बोगनवेलिया जे आपण मगाशीच बघितलेले मल्टी कलरचे फ्लावर तसेच सेम आहे ते. चायना इम्पोर्ट आहे. 26,000चं एक प्लांट आहे. 26,000ची एक कुंडी आहे. ही मस्त झाड आहे. आपल्या क्लायमेट साठीच बनवलेला प्लांट आहे हा मिनी एक्झोरा आहे आणि हा भरपूर फ्लावर्स देणारा प्लांट आहे. आपल्या इंडियन क्लायमेटसाठी हा सुटेबल वाला फ्लावर प्लांट आहे आणि 70 रुपीज पर कॉस्ट आहे याची. त्यानंतर इकडे मला मस्त असं ब्युटिफुल प्लांट दिसलं जे गार्डनमध्ये लावतात. ते एलिफंट इयर मस्त प्लांट आहे. 600 ह्याची कॉस्ट आहे. एलिफंटची कानं असतात तशी काना एवढं झाड आहे. हे बांबू ट्री गोल्डन बांबू ह्याची काय कॉस्ट आहे? लावली नाही ती. कॉस्ट आहे 150 रुपये. 150 रुपयाचं गोल्डन बांबूच आहे. त्याच्यानंतर तिकडे बुद्ध आहे. बुद्ध दाखवला असेल. हा तो आपण मगाशी बघितला बुद्धा ट्री. आता हे नवीन आले. ही ख्रिसमस ट्री आहे. ही ख्रिसमस ट्रीचं काय कॉस्ट आहे? ही क्रिसमस ट्री आहे मला ते आय थिंक 300 ची. ही 300ला ख्रिसमस ट्री आहे. त्यानंतर हे पाम ट्री आहे का? हे पाम ट्री आहे. ह्याची काय कॉस्ट आहे? हे 250 वाला. 250 रुपयाचे पाम ट्री आहे आणि ह्याची हाईट 4 फीट हाईट पर्यंत आहे. इथे पण आहेत दुसरे जे मोठे 5 फीट एवढे आहेत आणि त्याच्यानंतर इकडे आहेत हे लिंबूची झाडं आहेत. इथे लिंबू सुद्धा आलेले आहेत. छोटे छोटे लिंबू सुद्धा आहेत इथे. रुबी रोज हे रुबी रोज आहे आणि मस्त. आणि हे जे आहे ना ह्याला डायना बोलतात. डायना कलर वेगळा आहे. कलर वेगवेगळा आहे. हे रुबी रोजेड आहे आणि हा डायना आहे. आणि खूप सुंदर दिसते हे. ह्याच्या डायरेक्ट शेवटी हेडला डायरेक्ट फ्लावर येते आणि हे भरपूर दिवस राहतात ना? भरपूर म्हणजे खूप टाइम राहतात आणि हे देत नाही. जर हे मेला तर लगेच दुसरा रूट येतो त्याला. ओके, अशी भरपूर मोठी नर्सरी आहे. तुम्ही वसई विरारमध्ये जवळपास असतील तर नक्की इथे भेट द्या आणि खूप कमी रेटमध्ये इथे प्लांट्स आहेत. त्यानंतर इथे एक मला वेगळं प्लांट दिसलेला आहे. पर्पल कलरची वेलवाला आहे. मस्त दिसते आहे. रोही हे माझ्या घरी आहे एक प्लांट. हे डेकोरेटिव्ह प्लांट म्हणून भरपूर यूज केलं जाते. हॉटेल्समध्ये वगैरे तुम्हाला दिसतीलच. त्यानंतर ही लिल्ली आहे का? हे स्पायडर लिली. स्पायडर लिलीचं सुद्धा झाड आहे इथे आणि ह्याचं काय कॉस्ट आहे? एक आपल्याकडे आहे ते 200 वाले बॅग आहे. मोठी बॅग मध्ये 200 एवढी कॉस्ट आहे याची. डू नॉट टच. हा हे डू नॉट टच मी एक युनिक प्लांट आहे. ह्याला टच केलं तर सगळ्या लीफ थोडं जोरात टच करा. हे फॉन ट्री आहे. मस्त एकदम लाईट वेट प्लांट. हे दालचिनी आहे. दालचिनीचं प्लांट आहे. लवंग आहे. लवंगचं प्लांट आहे. 150 रुपीज प्लांट आहे. त्यानंतर पुढे तेजपत्त्याचं प्लांट आहे. तेजपत्ता आहे. हिंग आहे. हिंगचं सुद्धा प्लांट आहे इकडे. ऑल स्पाइसेस ऑल मसाले मिक्स असतात त्याच्यात. ओके, हे 120 रुपये ऑल ट्री आहे. तर आपण आता फ्लावरचे प्लांट बघितले, त्याच्यानंतर गार्डनचे पण प्लांट बघितले. पण आता इंडोर प्लांट जे मोस्टली घरामध्ये यूज केले जातात ते आता मी तुम्हाला दाखवतो. इथे सगळे माझ्या पाठीमागे आहेत ते सगळे इंडोर प्लांट आहेत. तर आता आपण सुरुवात करूया इंडोर प्लांटची. हे स्पायडर प्लांट आहे. त्यानंतर इथे मनी प्लांट
मिल्की वे प्लांट आहे 150 कॉस्ट आहे याची. हे कुठलं आहे? हे मोठे लिफ्टवालं पॅलोड्रीमा म्हणून आहे 150 याची कॉस्ट आहे. तर पुढे हे सीझनली आहे पण हे विंटरलाच फक्त ग्लो होतात. स्नेक प्लांट हे मिनी स्नेक प्लांट आहेत, ह्याचे 200 कॉस्ट आहे. ऑर्चिड मोस्ट वंडरफुल फ्लावर बोलतात ह्याला. आणि या सगळ्या इंडोर प्लांट्सला पण 30% ऊन लागतेच. हार्ट ब्रोकन प्लांट आहे इथे 120 रुपीज आहे. हे मनी प्लांट आहेत सगळे. त्यानंतर ड्रेसिना 250 रुपीज आहे. ॲग्लोनिमा 500 रुपीज आहे. हे ॲग्लोमिया मोठे आहेत आणि इथे आहेत ते छोटे आहेत. हे 500 वाले आहेत आणि हे 1000 रुपीज वाले आहेत. ही पण लिपस्टिक ॲग्लोनिमा बोलतात. ही लिस्टिप ॲग्लोनी आहे. मस्त खूप असं इंडोर मध्ये घरात ठेवल्यावरती मस्त प्लांट दिसतील हे. टेबल फार्म ह्याची हाईट एवढीच राहते का? आणि ह्याचं काय बेनिफिट आहे टेबल फार्म असल्यामुळे? ऑक्सिजन फिल्टरेशन प्लांट आहे आणि मला वाटते प्रत्येक घरात असलं पाहिजे हे. तर हे पण एक वेगळं सुंदर प्लांट आहे. हे कुठलं आहे? हे एन्थेरियम एन्थेरियम आहे. मस्त खूप सुंदर दिसते आणि ह्याचं हे फ्लावर बोललं जाते का ह्याला? फ्लावर आहे ह्याचं रेड कलरचं मस्त फ्लावर आहे. नंतर ही लिली कुठली आहे? कॉली लिली आहे आणि ह्याची पण हाईट मला वाटते एवढीच असते. मस्त फ्लावर वाटते. फायकस म्हणून आहे आणि हे 100 रुपीज कॉस्ट आहे याची. ह्याला काय फ्लावर वगैरे येतात? हे असंच शोपीस लहानच असते. एवढंच साईजचं राहणार ते. इंडोर सगळे प्लांट्स असल्यामुळे मोस्टली यांची हाईट वाढत नाही. त्यानंतर हे हे कुठलं आहे? हे मस्त आहे. कॅक्टसचं झाड आहे आणि कितीचं आहे? 100 रुपीज पर पीस आहे. इम्पिटिशन. त्यानंतर अजून एक वेगळं झाड आहे इथे झामिया म्हणून. ह्याचं जे लिव्स आहेत ते ब्लॅक लिव्स आहेत सगळे. जळून दाखवतो. त्याच्यात अजून एक दुसऱ्या कलरचं पण ग्रीन कलरचे पण लिव्स आहेत. तर असे 2 कलरचे हे झाड येतात. खायची पानं असतात ना त्याचं झाड आहे इथे आणि ते 30 रुपीज पर प्लांट आहे. ह्याची वेल तयार होते. हे मनी प्लांट आहे. ह्याला मार्बल मनी प्लांट आहे. हा डायबिटीज प्लांट आहे. ह्याची काय कॉस्ट आहे? हे आहे 200. लीफ आहे ना ते खाल्लं तर डायबिटीज कमी होते. कंट्रोलमध्ये येते. राहते. तो जर जो बघितलं रोहिया तर त्याचंच प्लांट आहे. 100 रुपीज पर प्लांट आहे आणि एवढी साईज आहे. त्यानंतर पुढे आपण अगोदर मनी प्लांट बघितलेलं त्याचे 2 प्रकारचे मनी प्लांट आहे. कलरचे डिफरन्स आहे ना. ही पाम ट्री आहे 150 रुपीज आहे. हे इंडोर वाले आहे का? हे इंडोर वाले आहेत. हे पीस लिली आहे. गुजरात बोलतात ह्याला. गुजरात मटेरियल पीस लिली. आणि ह्याचा हा फ्लावर असतो ह्याचा. मला जळून दाखवतो. हा गुजरात आहे आणि इकडे आहे तो कलकत्तावाला आहे. हा वाला. दोघांचे लिप्स मध्ये भरपूर फरक आहे. ह्याची लिफ आणि ह्याची लिफ बघा दोघांमध्ये भरपूर फरक आहे. हा गुजरातवाला आहे आणि हा कलकत्तावाला आहे. स्नेक प्लांट आहे. हा स्नेक प्लांट हे मोस्ट व्हायरल प्लांट आहे. ऑरेंज एक्झोरा 300 पर प्लांट आहे आणि ह्याची साईज एवढीच राहते का? एवढीच राहते याची साईज. आणि खूप फ्लावर्स येतात ह्याला. हे इम्पोर्टेड ऑर्चिड आहेत आणि इकडे आहेत ते नॉर्मल ऑर्चिड आहेत. तर इम्पोर्टेड वाले आहेत ते 1000 रुपीज वाले आहेत आणि हे आहेत ते 500 रुपीज. तर इथे ब्युटिफुल हे वेगळ्या प्रकारचं रेड कलर लीफचे प्लांट आहे. कॉन्सेटिया आणि खूप सुंदर प्लांट आहे. मला खूप आवडलं आहे. ह्याला फ्लावर्स येतात आणि ह्याला फ्लावर्स येत नाही. पान आहे. हे काय? हे पण लिप्स आहेत. हो हे लिप्स आहेत. दोन्ही पण वेगवेगळ्या पॅटर्नचे आहेत आणि सेम कलर. 300 रुपीज ही कॉस्ट आहे.
हे इंडोर आहे का? हा म्हणजे तुम्ही इंडोर पण ठेवू शकतात, पण ह्याचं असं आहे ना की हा पण विंटर आहे. हा, हे विंटरला winter मध्ये रेड होते. हा. मस्त प्लांट आहे, मस्त. ही जरबेरा फ्लावर्स आहेत, सेम टू सनफ्लावर सारखी आहेत ना ही? हा. आणि 250 पर कॉस्ट आहे याची. आणि ह्याच्यात 4-5 कलर्स आहेत. येल्लो आहे और पिंक आहे आणि रेड आहे. हा पिंक वेगळा एक आहे. हे बॅम्बू ट्री आहे, लकी बांबू. लकी बॅम्बू बोलतात तो. मस्त. ह्याची कॉस्ट काय? हे आहे 1000 रुपीज. 1000 रुपीज पर कॉस्ट आहे. 2 फीटचं झाड आहे आणि इंडोर प्लांट ठेवायला खूप सुंदर आहे ते. ॲक्च्युली ह्याचं काय आहे यूज? बेनिफिट आहे शो प्लांटच आहे. शो प्लांट फक्त. ह्याची पार्सली आपण बघितलं. हा, हे पार्सलिया काय आहे ह्याचं पण? हे आपण खाऊ शकतात खाण्यासाठी. ओके. हे टोमॅटो आहे. हे टॅमॅटो प्लांट आहे. शेवगा आहे. शेवगा. हा, शेवगा म्हणजे काय आपलं ह्याचं का? शेंगाचं झाड. हा, शेंगाचं झाड. हे मिरची आहे. मिरचीचं झाड आहे. त्याच्यानंतर हा कॉबी फ्लॉवर आहे. हा कुठला? थाईम. 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 हे सिंगल सेल करतात का ग्रो झाल्यानंतर सेल करणार? पण करतात. मग याची काय कॉस्ट असेल हे सगळं छोटीवाली? 20. हे 20 रुपीज पर प्लांट आहेत. तर इथे आपण सगळे बघितले ते फ्लॉवरचे आणि गार्डन प्लांट. आणि त्याच्या अपोजिटला इथे पूर्ण फ्रुट्सची प्लांट्स आहेत. हे अंजीरचं प्लांट आहे. त्याच्यानंतर पुढे आंबा. हे आंब्याचं प्लांट आहे. केसर आंबा 1000 रुपये पर पीस आहे. 7 फीटपर्यंत एवढं मोठं हे प्लांट आहे. त्याच्यानंतर हे वाला कुठला आहे दादा? हापूसवाला प्लांट आहे. आणि ह्याला मोर सुद्धा आले आहे. कलमाची झाडं आहेत. मोर आल्यामुळे ती आता मला वाटते लगेच आंबे लागतील ह्याला. आणि 1000 रुपीज पर प्लांट आहे. हे बोनसाई चिंच आहे. ही चिंचाचं झाड आहे. दादा आता कोणाकोणाला भरपूर क्वांटिटीमध्ये पाहिजे असतात, तर कसं काय तुम्ही देतात तेव्हा? तेव्हा आपण डिस्काउंट करून देतो त्यांना. आणि जर शेतकरी असेल तर त्यांना वेगळा डिस्काउंट असतो. ओके. आणि ह्याच्यात काय मिनिमम असं आहे का क्रायटेरिया की एवढीच झाडं घेतली पाहिजे किंवा काय? असं काही रूल नाहीये. तुम्हाला पाहिजे तर एक पण भेटणार, तुम्हाला पाहिजे तर 100 आणि पण भेटणार. डिलेवरी पण अवेलेबल आहे? अवेलेबल आहे, पण कसं आहे ना, डिलिव्हरी आपण मोस्टली तर चार्जेबल आहे. हा टॉमी ॲटकिन आहे. टॉमी ॲटकिन म्हणजे कुठल्या प्रकाराचं हे झाड आहे? हे आंबा ना थोडा लांबट असतो ना. लांबट आंबा असतो. ओके. हा दूधपेठा म्हणजे त्याचा राऊंड वाला असतो. म्हणजे ओके, मँगोज असतो. मँगोच आहे. हा कोकण सम्राट. कोकण सम्राट हा पण आंबाच आहे. कोकण सम्राट 250 रुपये. म्हणजे कोणाला जर समजा 1000 रुपयाचं नाही घ्यायचंय तर 250 वाले लहान घेऊ शकतात. पण हे पण कलमच आहेत का? कलम ऑल आपल्याकडे 80-90% सर्व कलम आहे. आणि किती वर्षामध्ये ह्याला फळ येते? ह्याला मिनिमम 3 ते 4 वर्षात येईल. 3 ते 4 वर्षात. 2.5 ते 3 हा, वर्ष. ते रेडी टू ग्रो आहे डायरेक्ट. दशेरिया हा पण आंबाच आहे. हा पण आंबा. आणि इथे भरपूर आंब्याचे प्रकार आहेत. हा आहे गोवा मानपूर आहे. गोवा मानपूर आंबा. त्याच्यानंतर काउमीन आहे. काउमीन. एवढूशा झाडाला सुद्धा मोहर आलेला आहे. हे जवळपास मला वाटते 4 फीटचं झाड आहे. ह्याला पण मोहर आलेला आहे. आता इथे छोटी आहेत, ह्याला पण आलेले आहेत. ते ह्याला पण आलंय. आपल्याकडे हे बघा, हे जे आहे ना, ह्याला बोलतात आपण मियाझाकी. जे चायनामध्ये आंबा येतो जो सगळ्यात कॉस्टली, सर्वात कॉस्टली आंबा आहे. ओके. 650चा हा मियाझाकिया आंबा आहे. आणि हा सगळ्यात कॉस्टली आंबा आहे. ह्याला पण मला 4 वर्षात फळं लागतील. 4 वर्षात त्याला फळं लागतील. बारमई आंबा. ह्याला पण वर्षातून 2दा आंबे येतात. हा. हे तुम्हाला दिसतात, हे छोटे आहेत ना, ते आंबे आहेत. आणि हा एवढूसा झाड आहे. जवळपास मला 5 फीटचा झाड आहे. आणि ह्याला आंबे सुद्धा लागलेत. कॅट आंबा. हा सोनपरी. सोनपरी आंबा 500 पर पीस आहे. आणि ह्याला सुद्धा मोर ऑलमोस्ट इथे सगळ्या झाडाला मोर आलेले आहेत. आता हे हापूस आहे लहान मध्ये. जर कोणाला 1000 रुपयाचा नाही घ्यायचा असेल तर 250 वाला. त्याला पण हे आले, मोहर आले. सगळ्या झाडाला इथे मोस्टली मोहर आलेलेच आहेत. म्हणजे व्हॅल्यू फॉर मनी वाले सगळे प्लांट आहेत. कॉफी आहे. कॉफिया हे काय प्लांट आहे पण? म्हणजे ह्याला ना फळ येतो एवढा मोठा ना, कोकोचा फळ येतो. ओके. ह्याच्यापासून आपण पण ह्याला प्रोसेस खूप मोठी आहे आपल्याकडे. आणि भरपूर मोठं ग्रो होतं. मोठा ग्रो होतो. त्याच्यानंतर हा आहे बारडोली जांभूळ, जे आपलं जांभूळ ब्लॅक कलरचे जांभूळ असतात त्याचं झाड आहे. चेरीचं झाड आहे. नाही, हे दुसरं आहे. डाळिंबचं झाड आहे इकडे. आणि 150 पर पीस आहे. रामभूतानचं आहे. ते मोठं फळ येते ते. वेल्वेट ऍपल हे फर्स्ट टाइम बघितलं. हे हायब्रिड
मलबेरीचं हायब्रिड 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 मलबेरी. ह्याची एक मलबेरी एवढी मोठी असते ओके. ह्याची. त्याच्यानंतर हे आपलं साधं मलबेरी, ह्याची मलबेरी बघा, हे बघा. हे साधं मलबेरी, ह्याला ग्रो करायला म्हणजे फळ लागायला किती वेळ जाईल? हे फळ लागलेलं आहे काय? लागलेलं आहे. हा, हे काय फळ लागलंय, ह्याला पण फळ लागलंय. मिरॅकल फ्रूट बोलतात. मिरॅकल फ्रूट. मिरॅकल फ्रूट हे असं मोठं ग्रो होते का? हे छोटं होते, पण हे खायला खूप मस्त लागते. असं डायरेक्ट खाऊ शकतात आपण? घ्या ना, खा ना. हा, स्वीट आहे भरपूर. हे चेरी प्लांट, याला पण एवढ्याच साईज मध्ये चेरी लागतात. हा, एवढे मोठे मोठे साईज. हा. त्याच्यानंतर हा फणस आहे. हा फणसाचं झाड आहे, 300 रुपीज पर प्लांट आहे. हे बघा, त्यानंतर पिंक फणस, हे ताय फणस आणि आहे. ह्याला फणस सुद्धा लागलेले आहेत. 250चं फणसाचं झाड, आणि ह्याला खूप फणस लागतील आता. तर हे चिक्कूचं झाड, हे चिक्कूचं झाड आहे. हे मोठं होत असेल ना? हा, हे मोठं होतं चिक्कू, स्वीट चिक्कू आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे हे बघा, आता हे नवीन व्हरायटी आली. हे जांभळाचं जसं आपलं लहान येतो, हा 10 kg एक जांभूळ असतो. 10 kgचा जांभूळ, हा, हे खूप बघा. मोठा जांभूळ होईल. त्याला हे जवळून दाखवा ना आपल्या व्ह्युअर्सला. हा 10 kgचा जांभूळ होतो. हा, म्हणजे 10 आपले kg. छोटे छोटे असतात ते ते नॉर्मल असतात, आणि मोठा म्हणजे मोठा एवढा मोठा एक फ्रूट होईल. ॲपलची झाडं मोस्टली काश्मीरला ग्रो होतात, तर आपल्याकडे पण आपल्या काय क्लायमेटला 48 जे टेम्परेचर आहे त्या टेम्परेचर मध्ये आपलं हे पण ग्रो ॲपल ग्रो होते आपल्याकडे सुद्धा. पण याच्यासाठी थोडी मेहनत आहे, थोडा परिश्रम केल्याशिवाय फळ भेटणार नाही. असं आहे ते. थोडा याला ओके. परिश्रम खूप ते आहे. काय त्याच्यासाठी varieties टिप्स आहे. अँड ट्रिक्स असतील हा. ते इकडे आल्यावरती तुम्हाला दादा सांगतीलच. हे आपल्याकडे व्हरायटीज आहे, ह्याला HRMN बोलतात. HRMM वाले ॲपल ट्रीज आहेत, आणि 400 पर पीस आहे. त्याच्यानंतर ऍपल अन्ना बोलतात त्याला. ॲपल अन्ना हा. साऊथ आहे का? साऊथचं आहे का हे प्लांट? साऊथ नाही, ते फक्त नाव आहे. आणि ह्याला ट्रॉपिकल ऍपल बोलतात. ट्रॉपिकल ॲपल. हा रेड फणस आहे, मधून त्याला थोडा रेडीच असतो. ह्याला पण हे बघ आले यायला लागला. ह्याला पण फणस यायला लागल्यात ह्याला सुद्धा. 800 रुपीज पर कॉस्ट आहे याची. ही बिन बोंड्यांची केळी आहेत, आणि ही सफेद वेलचीची केळी आहेत. तर आपल्या वसईतली ही फेमस केळी आहेत. ह्याची काय किंमत आहे? हे प्लांट डिस्टन्स कसं आहे, जर प्लांट लहान असेल तर 80 पासून स्टार्ट टू 150 रुपयापर्यंत आहे. ओके, हे 150 रुपयाची आहेत, आणि जर स्मॉल असलं तर 80 पासून स्टार्ट होतात. तशी इथे भरपूर क्वांटिटीमध्ये आहेत हे केळी. आपलं नीलफणस आहे. नीलफणस याला फ्राय करून खातात फणस कालायचं. हे वालं नीलफणस, नीलफणस. नीलफणस म्हणून आहे. नीलफणस 700 रुपीज आहे. माती, खत जे पाहिजे तुम्हाला झाडासाठी, जे जे नेसेसरी आहे ते सगळं भेटते इकडे. तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट द्या. आता आपण पॉट्स बघू. आणि आता तुम्हाला झाड तर तुम्ही घेतलं, पण त्याला लावण्यासाठी पॉट्स लागतात, ते सुद्धा ह्यांच्याकडे आहे ग्रीन नर्सरीमध्ये. तर तुम्हाला आता ते पण दाखवतो. हे बीज आहेत, इथे सगळ्या प्लांटचे बीज आहेत. तर आपण इथे हे औषध वगैरे आहेत त्यांचे. हे लिली बग साठी जे व्हाईट बग्स येतात ना, हां त्याच्यासाठी यूज करतात. आणि हे सर्व त्याच्यावर फंगस वगैरे लागतं ना, त्याच्यासाठी हे नील ऑइल वगैरे आपण हे करतो, अप्लाय करतो. हे सर्व त्याचे हे औषध आहेत. जे आपण मागे प्लांट बघितलं ना, हे बनवतात आपण. माझ्या हाता एवढी ही साईज आहे, आणि ह्याच्यापासून स्टार्ट होतात ते मोठ्यांपर्यंत आहे. तुम्हाला दाखवतो मी पुढे. हे पण त्यानंतर इथे पूर्ण फर्टिलायझर्स आहे, टेबल ब्लॉक्स पण भेटते. स्टोन्स आहेत, वेगवेगळे स्टोन्स आहेत इथे, कलरफुल मल्टी कलरवाले स्टोन्स आहेत. त्याच्यानंतर नीमफली आहे. हे काय आहे? नीमफली बोलतात त्याला. मोस्ट पण हे कशासाठी यूज हे होते? ग्रो होण्यासाठी, प्लांटला ग्रो होण्यासाठी, Okay. आणि खालून फंगस नाही लागला पाहिजे मुळाला, हां. त्याच्यासाठी हे यूज करतात. काय कॉस्ट आहे याची पर बॅग? 50 रुपये पर बॅग आहे ही. ते 1 kgचं आहे. 1 kgची बॅग आहे, 600 रुपये. आपल्याकडे थोडं हे थोडं असं डिझायनिंग्समध्ये पॉट्स आहेत. तर आणि वेगवेगळी किंमत आहे ह्याची. 1700 आहे, काही 1500 आहे, आणि सगळ्यात मोठी ही कुंडी आहे. तुम्हाला डेकोरेटिव्ह गार्डनमध्ये पॉट ठेवायचे असतील तर त्याच्यासाठी सगळ्या टाईपचे पॉट्स अवेलेबल आहेत इकडे. त्यानंतर स्टँड्स आहेत. 3100चा स्टँड्स आहे, हा 1400चा आहे. असे वेगवेगळ्या प्रकाराचे, वेगवेगळ्या डिझाईनचे आणि वेगवेगळ्या प्रकाराच्या पॉट्स आहेत. हा मोठा पॉट आहे. कमळ हा लोटससाठी हा पॉट आहे, स्पेशली लोटससाठी आहे. ह्याची काय कॉस्ट आहे?
3,400 कॉस्ट आहे याची. काही अट्रॅक्टिव्ह फाउंटन सुद्धा आहे तिथे. तर इथे सगळ्याची वेगवेगळी कॉस्ट आहे. कोकोपीट ज्याच्यामध्ये आता प्लांट्स भरपूर ग्रो होतात. नॉनस्टिक आहे, वेलीसाठी आपण यूज करतो. हा, हे वेलीसाठी. हे काय कॉस्ट आहे? 150ची एक आहे आणि ही 60 रुपीज पासून स्टार्ट आहे आपल्याकडे. 4 फीटची आहे. त्यानंतर ही 60 रुपीजची सुद्धा आहे. ही 150ची आहे 4 फीट. गार्डनिंग टूल्स आहेत तिकडे सगळे. प्लांटसाठी जे पाहिजे ते इथे सगळं अवेलेबल आहे. ह्याची काय किंमत आहे? 140 रुपीज हा कोकोपीट ब्लॉक आहे. ते तर तुम्ही आतमध्ये पॉट्स बघितले, पण इथे बाहेर सुद्धा पॉट्स अवेलेबल आहे. हे चिनी मातीचे आहेत का सगळे? हे चिनी मातीचे आहेत पॉट्स सगळे. 200 पासून ह्याची कॉस्ट चालू होते ते 400 पर्यंत आहे. जे सिमेंटचे पॉट्स आहेत हे फुल हेवी वाले आहेत. आणि ह्याची 300-800 काय कॉस्ट लिहिलेली आहे का? ओके, ही कॉस्ट आहे ह्याची. ही कुंडी आहे ती 800ची आहे आणि ही 200ची आहे. हे रेड कलरचे पॉट्स आहेत. सगळ्या गोष्टी इथे अवेलेबल आहेत. म्हणजे एकाच प्लेसवरती तुम्हाला प्लांटचं जे पाहिजे ते अवेलेबल आहे. जे गोडाऊन आहे इथे वर्मी कंपोस्टच्या बॅग्स आहेत. गांडूळ खत आपण जे बोलतो ते आहेत. 460 रुपयाला 50 kgची बॅग आहे. तर अशी लहान झाडांपासून ते मोठी झाडांपर्यंत सर्व प्रकारची झाडं या नर्सरीमध्ये भेटतात. तर मंडळी, या भुईगावमधल्या ग्रीन गार्डन नर्सरीला नक्की भेट द्या. आणि व्हिडिओ आवडली असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.